हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डेरिवेशन प्रॅक्टिस सेशन. आणि आजच्या सेशनमध्ये 4 डेरिवेशन्स हे करायचे आहेत. हे या पूर्ण सिरीजचं सेकंड लेक्चर आहे. काल फर्स्ट लेक्चर अपलोडेड होतं. आपण टार्गेट करतोय लेसन नंबर 9, 10, 11 अँड 12 फिजिक्सचे, आणि या लेसन्सचे आपण डेरिवेशनवर फोकस करतोय. काल 4 केले आहेत, आजचे 4 हे डेरिवेशन्स आहेत. पहिला आहे कम्पेअरिंग EMF ऑफ सेल. 2 वेगळ्या मेथड्स आहेत, एक डायरेक्ट एक इनडायरेक्ट. डिटेलमध्ये आपण बोलूया. दुसरा आहे मॅग्नेटिक फील्ड सोलेनॉइडच्या ॲक्सिसवरती किती असते, बायोट सावर्ट्स लॉ. नंतर आपण एम्पियर्स लॉ जे शिकलोय, एम्पियर्स लॉचं ॲप्लिकेशन. तिसरा आहे म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ अ सोलेनॉइड किती असतो, त्याचं डेरिवेशन, फॉर्म्युला आहे त्याचा, डिराईव्ह करायचा आहे. आणि लास्ट आहे ट्रान्सफॉर्मर. तर त्याच्यामध्ये एक्सप्लेन म्हणजे सगळं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, फॉर्म्युला, टर्न रेशो, स्टेप अप स्टेप डाऊन, एव्हरीथिंग क्वेश्चनमध्ये आलं जर का एक्झाममध्ये तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सो लेट्स टार्गेट वन बाय वन. सगळे डेरिवेशन्स आपण घेऊयात. लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट वन. ओके, द फर्स्ट डेरिवेशन इज कंपेअर EMF ऑफ सेल. EMF ऑफ सेल्स. पोटेन्शियोमीटरमध्ये EMF कंपेअर करायचे. आता बघा, देर आर 2 मेथड्स. एकाला आपण म्हणतो डायरेक्ट मेथड, एकाला म्हणतो इनडायरेक्ट मेथड. बघा, दोन्ही केसमध्ये मी पोटेन्शियोमीटर ड्रॉ करतो. पोटेन्शियोमीटर बेसिकली एक मोठी लांब वायर असते ज्याच्या अक्रॉस आपण ऑक्झिलरी बॅटरी किंवा मेन बॅटरीनी आपण त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप केलेला असतो. सो ही आहे मेन आपली वायर, ABCD म्हणूया. आता वायर आहे ही जी वायर आहे, या वायरचं नाव आहे AB. आणि ही जी वायर आहे याला कनेक्ट केलं आहे मेन ऑक्झिलरी बॅटरीनी. ही की आहे आणि इथे रिओस्टॅट आहे करंट ॲडजस्टमेंटसाठी. रिओस्टॅट आहे, ही मेन ऑक्झिलरी बॅटरी आहे. आणि या सर्किटमध्ये स्विच ऑन केल्यावरती करंट फ्लो होत असतो आणि तो कायमस्वरूपी फ्लो होतच राहतो, कधीच चेंज, तो करंट बंदच होत नाही जोपर्यंत तुम्ही हे काढत नाही. आता बघा, आपल्याला EMF कंपेअर करायचे ना, EMF कंपेअर करायचे. सपोज आपल्याकडे 2 सेल असतील, याचा EMF आहे E1 आणि याचा EMF आहे E2. तर मेथड 1 जी आहे ना, फर्स्ट मेथडला म्हणतो आपण डायरेक्ट मेथड. काय म्हणतात? डायरेक्ट मेथड, किंवा डायरेक्ट मेथड इज ऑल्सो कॉल्ड एज इंडिव्हिज्युअल मेथड. इंडिव्हिज्युअल मेथड का म्हणत असेल याला इंडिव्हिज्युअल मेथड? कारण की पहिला उचलायचा, ठेवला, चालू करून बघायचं कुठे बॅलन्स होतोय, मोजायची लेंथ. दुसरा घ्यायचा, ठेवायचा, मोजायची लेंथ, आणि दोघांना कंपेअर करायचं. आता बघा ते कसं केलं जातं, एक्झॅक्टली कसं केलं जातं. सपोज इफ आय टेक द फर्स्ट वन अँड इफ आय टेक द फर्स्ट वन, कधी पण पॉझिटिव्ह ऑफ दॅट सेल शुड बी कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल. हायर पोटेन्शियलला कनेक्ट करतो आपण. मी डिटेलमध्ये जाणार नाही का होतं असं, जस्ट आपण डेरिवेशन बघतोय. आणि नंतर इथे गॅल्व्हॅनोमीटर थ्रू, जॉकी थ्रू समजा बॅलन्स करायला गेलो. समजा इथे बॅलन्स होत असेल, हा पॉईंट P म्हणूयात. तर आपण असं इथं स्टेट करू शकतो की जर हा EMF एवढ्या वायरवरती बॅलन्स होत असेल तर EMF ऑफ सेल E1 इज प्रपोर्शनल टू लेंथ L1. L1 काय आहे? L1 आहे लेंथ AP. L1 काय आहे? लेंथ AP आहे L1. L1ला बॅलन्स होतो. ओके, पहिल्या सेलचं बॅलन्सिंग काढलं. आणि ह्याचा जो कॉन्स्टंट असतो तो लक्षात ठेवा, कॉन्स्टंट असतो पोटेन्शियल ग्रेडियंट. काय असतो कॉन्स्टंट? पोटेन्शियल ग्रेडियंट, I सिग्मा L1. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. आता तो सेल काढून टाकायचा, काढायचा तो सेल आपल्याला. सो इफ आय रिमूव्ह दिस सेल तर नाहीच गेला. इफ आय रिमूव्ह द सेल, नाव इज द टाइम टू कनेक्ट द सेकंड वन. आता दुसरा कनेक्ट करण्याची वेळ आली आहे. दुसरा सेल घेऊन येऊया, दुसरा सेल कनेक्ट करूयात. हा दुसरा सेल आहे E2. आता याचा पोटेन्शियल माहीत नाही, पहिल्यापेक्षा जास्त असेल, कमी असेल, नक्कीच तो इथे बॅलन्स नाही, कुठेतरी दुसरीकडे होईल, त्याचा पोटेन्शियल वेगळा असेल. तर समजा तो बॅलन्स झाला इकडे Q पॉईंटला. तो Q पॉईंटला बॅलन्स होत असेल जर काही, तर आपण असं म्हणू शकतो का की EMF ऑफ सेल E2 इज प्रपोर्शनल टू द सेकंड लेंथ. ज्याचा जेवढं तेवढं बॅलन्स करतो. सो छोटा बॅलन्स करेल, मोठा सेल मोठ्या लेंथला बॅलन्स करेल. सो हा छोट्या लेंथला बॅलन्स करतोय. आणि इथे लेंथ L2 काय आहे? इट इज लेंथ A2Q लेंथ आहे फक्त L2. अँड जर ह्याचा पण ह्याचा कॉन्स्टंट काय आहे? ह्याचा कॉन्स्टंट आहे I सिग्मा. कॉन्स्टंट सेम राहतो. I कोण आहे? मेन ऑक्झिलरी बॅटरीमधून निघणारा करंट, मेन सर्किटचा करंट आहे. सिग्मा काय आहे? रेझिस्टन्स पर युनिट लेंथ, I सिग्मा
L2. तुम्हाला इथे लिहित नाही बसायचं की कोणाचं काय मिनिंग आहे. ओके, हे ऑब्व्हियसली समजून जातात. आणि डायरेक्ट आणि इंडिव्हिज्युअल मेथड एवढी सिंपल आहे की जर तुम्ही दोघांना डिवाइड केलं तर तुम्हाला जे कम्पेअर करायचं होतं ते उत्तर मिळतं. E1/E2 इज इक्वल टू, करा ना कम्पेअर, I सिग्मा कॅन्सल होतो, L1/L2. दिस इज युअर आन्सर. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. दिस इज युअर आन्सर. व्हेरी सिम्पल फर्स्ट मेथड, याला म्हणतात डायरेक्ट मेथड किंवा इंडिव्हिज्युअल सेल मेथड. इंडिव्हिज्युअल म्हणजे एक एक कनेक्ट केलं, एक काढला दुसरा लावला, दुसरा काढला पहिला लावला, अँड सो ऑन. बट फिगर असं दिलं नाही आहे बुकमध्ये. बुकमध्ये तुम्हाला 2 वेगळ्या फिगर ड्रॉ करावं लागतील. एक्झाममध्ये तुम्हाला 2 वेगळ्या फिगर ड्रॉ करावं लागतील. एक्झाममध्ये थोडीच तुम्ही रन टाईममध्ये दाखवू शकता की पहिला लावला होता नंतर मी काढला तो. सो तुम्हाला काय दाखवावं लागेल, पहिला फिगर पहिला सेल, दुसरा फिगर दुसरा सेल. जागा आणि टाईम वाचवण्यासाठी त्यांनी एक खूप चांगली ट्रिक वापरली. त्यांनी काय ट्रिक वापरली बघा, त्यांनी दोन्ही सेलला एकाच डायग्राममध्ये दाखवून दिलं आणि तुमचा टाईम पण वाचवला आणि एक स्पेस पण वाचवली, खूप साऱ्या गोष्टी वाचल्या. त्यांनी काय केलं, त्यांनी हा पहिला सेल घेतला E1, थोडा खाली ड्रॉ करू का मी, बघा काय केलं त्यांनी. आय विल जस्ट शो यू की टेक्स्टबुकमध्ये कसं सिम्पल केलं त्याला. हा पॉईंट ए आहे, ए पासून पहिला वरती सेल घेतला E1 आणि खाली सेल घेतला E2. E1 E2 दोन्ही लावून टाकलेत काय, आणि इकडे कीज अजून लावलेल्या नाही आहेत, कीज लावलेल्या नाही आहेत. या लेव्हनोमीटर जॉकी हवेत आहे, हवेत. ज्यावेळेस ही स्विच की ऑन केली, K1ला ऑन केलं तर बॅलेन्सिंग करून Pला बॅलन्स झाला. आता K1ला काढून टाकलं म्हणजे K1 K2, आता K2 बंद आहे काय, K2 बंद आहे, K1 लावलं आहे म्हणजे कोण आहे सर्किटमध्ये, E1 सर्किटमध्ये आहे. आता आपल्याला E1ला काढायचं आहे ना, सो ह्याची की काढा म्हणजे तो सर्किटच्या बाहेर जाईल आणि तिथे टाका, म्हणजे K2 की ऑन करा. K2 ऑन केला तर तुम्हाला याला काढावं लागेल, K1ची की काढावी लागेल. आता जो बॅलन्सिंग लेंथ आहे ती नक्कीच चेंज होईल. अरे यार, आता बॅलन्सिंग लेंथ कुठे येईल, आता बॅलन्सिंग लेंथ येईल पॉईंट Qला. अँड देअरफोर एकाच फिगरमध्ये दोन्ही काम करू शकतो आपण. जर क्वेश्चन आला जर काही तर तुम्हाला दोन्ही मेथड चालतील काय, 2 वेगळ्या फिगर. जर तुमच्याकडे वेळ असेल अर्धा तास, तसंही काय करणार आहे आपण, 2 वेगळ्या फिगर पण ड्रॉ करून 2 वेगळे सेल्स लावू शकता किंवा एकात पण काम चालवू शकता. जर तुम्हाला हे नसेल समजलं हे काय झालं तर जस्ट गो विथ इंडिव्हिज्युअल. एक पोटेन्शियोमीटरवरती पहिला लावला, नंतर पहिला काढून दुसरा लावला, अँड सो ऑन. दिस इज द फर्स्ट वे ऑफ कम्पेअरिंग सेल विच इज व्हेरी सिम्पल, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड वे. बट ही मेथडला काही लिमिटेशन्स आहेत की ज्या वेळेस एक सेल खूप मोठा असतो, 10 वोल्टचा असतो, दुसरा फक्त 0.1 वोल्टचा असतो, त्यावेळेस कम्पेअर केलं की खूप सारा एरर येऊ शकतो. सो ज्यावेळेस सेलमध्ये डिफरन्स मोठा असेल त्यावेळेस ही मेथडच्या वरती एक दुसरी मेथड प्रेफर केली जाते. द सेकंड मेथड इज कॉल्ड ॲज डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट मेथड, किंवा त्याला म्हटलं जातं कॉम्बिनेशन मेथड किंवा सम अँड डिफरन्स मेथड. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉम्बिनेशन मेथड. आपण पहिल्याच डेरिव्हेशनमध्ये आहे काय, मी फक्त पहिल्या डेरिव्हेशनचे तुम्हाला 2 वेज सांगतोय. एकच विचारलं जाईल कुठलं ते एक्झाममध्ये, डायरेक्ट ऑर कॉम्बिनेशन किंवा इंडिव्हिज्युअल. कॉम्बिनेशन मेथड ऑर सम अँड डिफरन्स मेथड. या मेथडनी आपल्याला EMF कंपेअर करायचे E1 E2. परत एकदा पोटेन्शियोमीटर ड्रॉ करायची वेळ आली आहे. पोटेन्शियोमीटरची वायर ड्रॉ केली मी. या वायरचं नाव काय असतं, AB वायर. या AB वायरला मेन ऑक्झिलरी बॅटरी कनेक्ट करावी लागते. सो ही आहे मेन ऑक्झिलरी बॅटरी, ही की आहे, आणि मग नंतर रिहोस्टॅट आहे. रिहोस्टॅट फक्त करंट ॲडजस्टमेंटसाठी लागतो. ठीक आहे, ही की ऑन केली की या सर्किटमध्ये कंटिन्युअस करंट फ्लो होत असतो, त्याला काही करू शकत नाही आपण. आपल्याला 2 सेल आहेत आपल्याकडे, इथे ड्रॉ करतो मी, इथे ड्रॉ करतो, तिथे परत कचरा होईल. हा सेल आहे E1 आणि हा सेल आहे E2, आणि मला E1/E2ची व्हॅल्यू काढायची. मला दोन्हीचे व्हॅल्यूज माहीत नाही आहेत, मला E1/E2 फाइंड करायचं. E1/E2 मला फाइंड करायचं तर मी पहिली मेथड वापरू शकतो, तिथे शिकलोय आपण. आता दुसरी मेथड, जर यांच्यामध्ये डिफरन्स मोठा असेल, एक 10 वोल्ट आणि एक 0.1 वोल्ट आहे, त्यावेळेस ती मेथड एरर देईल पहिलीवाली. सो वी गो विथ द सेकंड मेथड, ती आहे सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड काय आहे की आपण पोझिशन 1ला कनेक्ट करणार आहे, त्यावेळेस मोठा E1 मोठा असला पाहिजे का, E1 मोठा असला पाहिजे. मोठा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, दुसऱ्याचा पण पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, यांना असं कनेक्ट करायचं. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, याला म्हणतो आपण असिस्ट पोझिशनला कनेक्ट करायचं. असिस्ट करा, असिस्टला पोझिशनला कनेक्ट. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, E1 E2 एकमेकांना हेल्प करतायत. सो जर हा 10 वोल्ट असेल आणि हा 1 वोल्ट असेल तर तो 11 वोल्ट देणार इकडे.
आणि 11 व्होल्टला बॅलन्स करून समजा मी पी पॉईंटला बॅलन्स केलं तर मी काय लिहू शकतो मागच्या लॉजिकप्रमाणे, कॅन आय राईट इट इन दिस वे, मागच्या लॉजिकप्रमाणे E1 प्लस E2 इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L1 वेअर L1 इज इक्वल टू लेंथ AP अँड द कॉन्स्टंट इज जगजाहीर E1 प्लस E2 इज I सिग्मा L1. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. E1 प्लस E2 का केलं, ते एकमेकांना असिस्ट करतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हेल्प करतात. आता काय करणार आहे आपण, आता आपण त्यांना कनेक्ट करणार आहे अपोज पोझिशनमध्ये. अपोज दुसरी पोझिशन बघा, पोझिशन 1 पोझिशन 2. अपोज पोझिशनमध्ये काय होतं बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मोठ्याचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह 10 व्होल्ट, बट छोटूचा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, E2चा निगेटिव्ह पॉझिटिव्ह. सो हे एकमेकांना अपोज करतात. अपोजमध्ये 10-1 होणारे 9 व्होल्ट होणारे. सो आता आपण त्याला अपोजमध्ये लावूयात. सो त्यासाठी पहिली पोझिशन काढावी लागेल. ही काढून टाकली, ही पण काढून टाका ना वायर. ठीक आहे, आता बघा काय होईल. नाव इफ आय कनेक्ट इट इन अपोज पोझिशन, हाऊ इट लुक्स इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, गॅल्व्हॅनोमीटर. कॉमन सेन्स आहे, तुम्हीच थोडं डोकं लावा. कॉमन सेन्स आहे की बॅलेन्सिंग कसं होणार आहे, E1 E2 आता मायनस करणार आहेत ना, 10-1 9 व्होल्ट होणार आहे. सो नक्कीच बॅलेन्सिंग थोडंसं कमी होणार आहे. आता कमी लेंथलाच बॅलन्स होऊन जाईल, कारण की मगाशी 11 व्होल्ट होता. सो लांब बॅलन्स झाला, आता जवळ बॅलन्स होईल. त्यामुळे व्हॉट इक्वेशन आय कॅन राईट इट इन दिस वे. E1 मायनस E2 इज प्रपोर्शनल टू सेकंड लेंथ L2. L2 कोण आहे रे, लेंथ AQ आहे ना, लेंथ AQ इज L2. सो इथे काय येईल, परत एकदा कॉन्स्टंट तर फिक्स्ड आहे आपला I सिग्मा L2. आणि जर तुम्ही रेशो घेतला ह्याचा, इफ यू टेक द रेशो, ह्याचा रेशो घेतला जर, तर काय मिळतं उत्तर. रेशो घेतल्यावरती E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू I सिग्मा कॅन्सल L1/L2. बट मेन टार्गेट ऑफ द डेरिवेशन वॉज कम्पेअर EMF. असं करू नका, कम्पेअर करा, E1/2 काढा. तर याला जर काय मी कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो अप्लाय केलं तर लक्षात ठेवा, कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो अप्लाय केलं तर राईट हँड साईड काय होणार, L1 प्लस L2, L1 मायनस L2. लेफ्ट साईड काय होणार, लेफ्ट साईडचं होणार E1 आधीच कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो सारखा दिसतोय तो, तर त्याचा कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो निघून जाईल, तो डायरेक्टली बनेल E1/2. तुम्ही नका लोड घेऊ, असं कसं झालं, होतं असं E1/2. तुम्ही करून बघू शकता, हे प्लस हे अपॉन हे मायनस हे करून बघा, यू विल गेट दिस. इनफॅक्ट तुम्हाला मी सांगतोय गोष्ट की A/B ह्या गोष्टीला मी कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो अप्लाय केला ना की तो असा होतो ना, याला परत कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो अप्लाय केले की तो परत असा होतो. सो तेच आहे, हा ऑलरेडी कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडोमध्ये आहे, तो परत साधा होऊन जातो E1/2. दिस इज युअर आन्सर. बट टेक्स्टबुकमध्ये बघितल्यावरती तर असं काही दिसत नाही, कारण की टेक्स्टबुकमध्ये 2 वेगळ्या फिगर नाही आहेत. पण तुम्ही एक्झाममध्ये 2 वेगळ्या फिगर काढल्या तर चालेल का, बिलकुल चालेल. तुम्ही बिंदास ड्रॉ करा 2 वेगळ्या फिगर, पहिल्या फिगरमध्ये असिस्ट, दुसऱ्या फिगरमध्ये अपोज. आता टेक्स्टबुकमध्ये काय दिलं आहे ते पण तुम्हाला समजलं पाहिजे. सो टेक्स्टबुकची डायग्राम कशी आहे बघा, जास्तीचं उडलं. टेक्स्टबुकची डायग्राम कशी आहे बघा. टेक्स्टबुकमध्ये डायग्राम जी आहे ती अशा प्रकारची आहे. पहिला सेल लावलाय, ठीक आहे, पहिला सेल लावलाय, नो प्रॉब्लेम. इकडे 4 वे की आहे आणि ह्या वर्टिकल 2 टर्मिनलच्या क्रॉस दुसरा सेल लावलाय. हा E1 आहे आणि हा E2 आहे, ठीक आहे. आणि हा डायरेक्टली शॉर्ट करून टाकला, इकडे कनेक्ट करून टाकलाय. आणि नंतर मधून एक वायर काढली आहे इथून अशी आणि गॅल्व्हॅनोमीटर थ्रू तिला बॅलन्स करण्यासाठी सोडलेला आहे. आता बघा, ह्याला म्हणतात 4 वे की. जर आपण इथे 4 होल्स असतात, त्याच्यामध्ये 2 कीज असतात. मी समजा त्या 2 कीज अशा टाकल्या इकडे, म्हणजे हे ऑन होऊन जातं. हे असं टाकू शकतो मी किंवा काढून असं टाकू शकतो, तर हे 2 ऑन होतील. मी आधी तुम्हाला हे 2 ऑन दाखवतो. हे 2 जेव्हा ऑन असतील आपण त्यांना नाव देऊ स्विच A, स्विच B, स्विच C आणि स्विच D. 4 वे कीमधली A आणि C ऑन आहे. ज्यावेळेस A आणि C ऑन असेल तर करंट कसं जाईल, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह असं असं, A ऑन आहे ना, असं पॉझिटिव्ह नेगेटिव्ह म्हणजे असिस्ट आहे, ते असिस्ट इकडून असं खाली, इकडे असं, इथे हा पण C पण ऑन आहे आणि इकडनं गॅल्व्हॅनोमीटर थ्रू बॅलन्स होईल पॉईंट Pला. तो असिस्टला A आणि C ऑन करा. आता अपोजला काय करा,
अपोज पोझिशनला ए आणि सी बंद करून बी आणि डी ऑन करा. बी आणि डी ऑन करा म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ए मधनं जाणार नाही, डी मधनं जाणार, डी मधनं जाणार, असं वरती जाईल. नेगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि नंतर बी मधनं जाऊन गॅल्व्हॅनोमीटर थ्रू बॅलन्स होईल क्यूला. सो हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड फिगर तुम्हाला वाटू शकतं टेक्स्टबुकमध्ये. तुम्हाला लोड नाही घ्यायचा आहे. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये दिलं असंच ड्रॉ करायची गरज आहे का नाही. तुम्ही असिस्ट अपोज वेगवेगळं 2 फिगर ड्रॉ करू शकता फॉर पोटेन्शियोमीटर. क्वेश्चन बेस्ड ऑन पोटेन्शियोमीटर आला, कम्पेअर EMF ऑफ सेल, तर पहिली गोष्ट 2 मधनं एकच डेरिव्हेशन लिहायचं आहे. ते म्हणतील बाय विच मेथडच मेन्शन नसेल तर तुम्ही डायरेक्ट मेथडच घ्या ना, इंडिव्हिज्युअल मेथड. कशाला ती सम एंड डिफरन्स मेथड घ्यायची. गो फॉर इंडिव्हिज्युअल मेथड. ओके, सो दिस वॉज द डेरिव्हेशन, फर्स्ट वन. लेट्स मूव टू द सेकंड डेरिव्हेशन, दॅट इज ॲक्सिस वरची सॉलिनॉइडची मॅग्नेटिक फील्ड. व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ऑन द ॲक्सिस ऑफ अ सॉलिनॉइड? लेट अस ड्रॉ अ सॉलिनॉइड फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल. So let us consider this is a solenoid. This is a solenoid. टेक्स्टबुक मध्ये फिगर वेगळा आहे, इथे फिगर वेगळा आहे, बट ठीक आहे. ह्या सॉलिनॉइडमधनं करंट फ्लो होतोय I. किती करंट फ्लो होतोय I. त्या सॉलिनॉइडची जी लेंथ आहे ना, ती लेंथ आहे L लेंथ आहे आणि N नंबर ऑफ टर्न्स आहे, नंबर ऑफ टर्न्स. त्यामुळे पुढे जाऊन आपल्याला लागणार आहे म्हणून आत्ताच सांगतो, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असा एक टर्म असणार, त्याला आपण स्मॉल एन म्हणणार आहे. स्मॉल एन काय? नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असा एक टर्म लागणार आहे आपल्याला, म्हणून आत्ताच काढून ठेवूयात. आणि आपला एम आहे ॲक्सिसवरची फील्ड काढायची आहे. ही ॲक्सिस आहे सॉलिनॉइडची, ॲक्सिसवरची फील्ड काढायची. आता ॲक्सिसवरची फील्ड काढायची, एव्हरीथिंग इज कूल, फाईन, गुड. त्यासाठी पहिलं तर सगळ्यात पहिलं एम्पेरियन लूप ड्रॉ करावा लागतो. आता एम्पेरियन लूप सिलेक्शनवरती असतो, आपण कसं सिलेक्ट करतो. बेस्ट सिलेक्शन केलं, जे आहे ते केलं, सिमेट्रिक सिलेक्शन केलं तर कॅल्क्युलेशन इझी जातात. कुठलंही सिलेक्शनने आन्सर तर येणार आहे, बट सिलेक्शन हे प्रॉपर पाहिजे. आणि आपल्याला दिलं आहे बुकमध्ये डेरिव्हेशन, त्याचं सिलेक्शन कसं करायचं बघा. हा सॉलिनॉइड जो आहे ना, त्याच्या ॲक्सिसपासून एक रेक्टँगल ड्रॉ करायचा आहे, जो एक ॲक्सिसवरनं आरपार चालला आहे, वरती असं चालला आहे, असा आणि असा. हा एक रेक्टँग्युलर लूप घ्यायचा आहे. ओके, इफ यू वॉन्ट तुम्ही हा लूप छोटा पण घेऊ शकता, जसं बुकवाल्यांनी केलं आहे. बुकवाल्यांनी जो केला आहे छोटा पण तुम्ही घेऊ शकता, बट मी घेतोय पूर्ण लेंथचा, पूर्ण लेंथचा सॉलिनॉइडचा लूप घेतोय. हा आहे एम्पेरियन लूप. लेट अस नेम इट PQRS. दिस इज द लूप, एम्पेरियन लूप. आणि एम्पेरियन लूप जर का एकदा डिसाईड झाला तर आय कॅन राईट एम्पियर्स लॉ. द एम्पियर्स लॉ स्टेट्स दॅट द लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ओव्हर अ क्लोज्ड लूप इज μ0 टाइम्स द टोटल करंट थ्रेडिंग द एरिया बाउंडेड बाय द लूप. तो PQRS जो एरिया आहे ना, त्याच्यातनं किती वेळा करंट, असा किती करंट बाहेर येतोय, तो असतो टोटल करंट. राईट हँड साईड बाजूला राहू दे, लेफ्ट हँड साईडवर फोकस करणार आहे मी. लेफ्ट हँड साईड जी आहे ना, ही सॉल्व करणार. या क्लोज्ड लूपला मी इंटिग्रेशन करताना मी त्याला 4 पार्टमध्ये डिवाइड करून टाकतो, कारण की मला दिसतात 4 पार्ट. इंटिग्रेशन S to P B बार डॉट DL बार प्लस इंटिग्रेशन P to Q B बार डॉट DL बार प्लस इंटिग्रेशन Q to R B बार डॉट DL बार आणि इंटिग्रेशन R to S B बार डॉट DL बार. सो बेसिकली सिंपल लँग्वेजमध्ये आपण 4 साईड्सचे इंटिग्रेशन स्प्लिट करून टाकले. अख्खा लूप होता ना, तो क्लोज लूपचा गोल गेला निघून बघा, कारण की आता क्लोज लूप काढून आपण त्याला 4 भागात डिवाइड केले. या 4 भागांमधनं 3 भाग शून्य होतात, 3 भाग डायरेक्टली 0 होऊन जातात. त्याचे रिझन ऐका आता नीट. त्या 4 भागांमध्ये हे जे उभे 2 भाग आहेत ना, तिथं काय त्रास आहे, ते 0 का झाले, त्याचं रिझन ऐका. त्याचं रिझन असं आहे की बाबा मॅग्नेटिक फील्ड जी बनणार आहे ना, याची ती मॅग्नेटिक फील्ड अशी बनणार आहे, बरोबर. अशा लाईन्स असतात मॅग्नेटिक लाईन्स. आता जर मॅग्नेटिक फील्ड अशी बनणार असेल तर DL याच्यावरती जो DL घे ना या एलिमेंटवरती, तो DL त्याला परपेंडिक्युलर असेल Bला. आणि ज्यावेळेस Bला DL परपेंडिक्युलर असेल
बीला डी एल परपेंडिक्युलर असेल तर डॉट प्रॉडक्ट 0 आलं पाहिजे ना. सो क्लिअरली पी एस आणि क्यू आरचं उत्तर 0 का आहे? ह्याचं उत्तर 0 आहे कारण की परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर असणं त्याच्यामुळे तो 0 झाला आहे. बी बार इज परपेंडिक्युलर टू डी एस बार. बट हा पी क्यू 0 का झाला? हा 0 होण्यामागे काय रिझन आहे? हे 0 होण्यामागे रिझन असं आहे की सोलेनॉइडच्या आतल्या फील्डच्या कंपॅरिझनमध्ये इकडे फील्ड वीक असते. फील्ड इज वीक बाहेर कंपॅरेटिव्हली काय ह्याच्या कंपॅरिझनमध्ये वीक असते. एक्झिस्ट करत नाही असं नाही, एक्झिस्ट करते बाहेर पण फील्ड, बट वीक असते फील्ड. वीक असल्यामुळे तो निग्लेक्ट मारता येतो आपल्याला. सो तो निग्लेक्ट करून तो 0 झाला. का 0 झाला? हा वीक फील्ड आहे म्हणून. आता राहतो एकच विषय आणि तो विषय फक्त सॉल्व्ह करायचा. तर बी बार आणि डी एल बार हे दोन्ही पॅरलल आहेत ना, बी आणि डी एल पॅरलल आहेत. सो त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येईल? बी डी एल कॉस थिटा आणि कॉस 0 1 आल्यामुळे ह्याचं उत्तर फक्त आता सॉल्व्ह करायचं आहे, जो आहे बी डी एल कॉस 0 इज 1. सो बी कॉन्स्टंट आहे असं अज्युम करू आपण. पूर्ण ॲक्सिसवरती बी कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर काढला आणि इंटिग्रेशन डी एल डी एल डी एल डी एल डी एल डी एल ॲड केले तर तुम्हाला लेंथ ऑफ द सॉलिनॉइड मिळेल एल. सो हे तुमचं आन्सर आहे लेफ्ट हँड साईडचं. इज इक्वल टू राईट हँड साईडला काय मिळेल? म्यू नॉट टाइम्स त्या स्क्वेअर लूपमधनं किती करंट थ्रेड करतोय? करंट आय थ्रेड करतोय आय, पण तो एकदाच येतोय का? नाही. परत एन दुसऱ्यांदा आला, परत तिसऱ्यांदा आला, एन टाइम्स येणार तो. सो टोटल किती करंट बाहेर निघतोय त्या लूपमधनं? एन टाइम्स आय एवढा करंट निघतोय. अँड देअरफॉर मॅग्नेटिक इंडक्शन ऑन दी ॲक्सिस ऑफ सोलेनॉइडचा आन्सर काय येतं? म्यू नॉट एन आय अपॉन एल आणि एन बाय एल इज म्यू नॉट एन आय. This is magnetic induction on the axis of solenoid. You must know the formula. Axis. हां, आता मागच्या वर्षीच्या बुकमध्ये होते, या वर्षीच्या बुकमध्ये माहीत नाही, शुअर नाही मी, बट CET पॉईंट ऑफ व्ह्यूनी जस्ट सांगतोय की एंड्सला कधी तुम्हाला कोणी फील्ड विचारली, एंड्सला सोलेनॉइड जिथं संपतो तर एंडला ॲक्सिसवरतीच काय फील्ड इज हाफ दॅट ऑफ ॲक्सिस. ॲक्सिसच्या हाफ होऊन जाते म्हणजे हाफ म्यू नॉट एन आय होते. डोंट गो की कसं आलं वगैरे, आता सध्या टेन्शन घेऊ नका. जस्ट रिमेंबर द फॉर्म्युला. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, डेरिवेशन एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. दिस वॉज द सेकंड डेरिवेशन. नाव इज द थर्ड वन. थर्ड डेरिवेशन आहे की सोलेनॉइड हा आत्ता जो फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे तर EMI मध्ये जाऊन ह्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला विचारतात इंडक्टरचा इंडक्टन्स काय आहे? व्हॉट इज द इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड? सोलेनॉइडचा इंडक्टन्स काय आहे? एल काय आहे सोलेनॉइडचा? त्यासाठी एक सोलेनॉइड जस्ट ड्रॉ करतो मी. ड्रॉ ॲक्च्युली करायची गरज नाही आहे, पण एक्सप्लेन करण्यासाठी. एन नंबर ऑफ टर्न्स आहेत, लेंथ एल आहे. मी लेंथ छोटा एल वापरतोय कारण की मोठा एल तर इंडक्टन्सचा असतो, कन्फ्युजन होईल. आणि नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथला आपण काय म्हणतो? एन म्हणतो. आता सगळ्यांना जग जाहीर आहे ही गोष्ट की फ्लक्स टोटल इज प्रपोर्शनल टू करंट आणि द कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज इंडक्टन्स. फाय इज इक्वल टू एल आय. टोटल फाय इज एल आय. आता बघा या सोलेनॉइडमध्ये जी फील्ड आहे ना ती माहिती आहे आपल्याला किती? ती बी आहे फील्ड. बी आहे फील्ड, बरोबर. जर मला माहिती आहे त्याची फील्ड बी आहे त्याच्यात किती फ्लक्स पास होतोय? कॅन आय से फ्लक्स इज इक्वल टू बी इंटू ए. किती फ्लक्स पास होतोय? बी इंटू ए पास होतोय. मॅग्नेटिक फील्ड माहिती आहे मला, इंटू एरिया माहिती. सो काय उत्तर येईल याचं? बीची व्हॅल्यू सगळ्यांना माहीत आहे, म्यू नॉट एन आय इंटू ए हा फ्लक्स असणार आहे. दिस इज द फ्लक्स दॅट इज पासिंग थ्रू दिस सोलेनॉइड. पण हा एका लूपमधला फ्लक्स आहे रे. हा तर फ्लक्स एका लूपचा आहे. बी इंटू ए केलं की या सर्क्युलर लूपमधला फ्लक्स मिळाला. जर मला एन नंबर ऑफ टर्न्स बरोबर टोटल फ्लक्स किती लिंक झालाय विचारलंय तर टोटल फ्लक्स लिंक झालेला मी कसा लिहू शकतो? एन टाइम्स फ्लक्स बिकॉज ऑफ इंडक्शन बी. हा फ्लक्स बी आहे, मॅग्नेटिक इंडक्शनचा फ्लक्स आहे ना. सो एन टर्न्सला किती लिंक्ड होईल? एन टाइम्स फ्लक्स लिंक्ड होईल इज इक्वल टू एल आय. जर मी तो फॉर्म्युला इथे टाकला एन टाइम्स म्यू नॉट एन आय ए इज इक्वल टू एल आय, तर I will cancel and you get the formula of L which is mu naught n n a. Mu naught n n a. This is not the formula. This is not the formula. This is not how you write it. काय प्रॉब्लेम आहे या फॉर्म्युला? या फॉर्म्युल्यामध्ये एक प्रॉब्लेम असे की एक एन मोठा एक छोटा एन आहे. सो एक तर दोन्ही मोठे एन करा किंवा दोन्ही छोटे एन करा. सो हा फॉर्म्युला व्यवस्थित नाही आहे, त्याला व्यवस्थित करायचं आहे. सो हाऊ डू वी मेक इट? तर एलचा ॲक्युरेट फॉर्म्युला असा लिहिला जातो म्यू नॉट
मोठा एन मध्ये आपण आधी लिहूयात. सो छोट्या एनला काय रिप्लेस करू शकतो मी, मोठा एन बाय एल ना. सो मोठा एन इंटू मोठा एन इज एन स्क्वेअर. एरियाला काय लिहू शकतो मी, पाय आर स्क्वेअर अपॉन एल. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. अँड हा पाय आर स्क्वेअर कुठून आला, रेडियस ऑफ दिस सॉलिनॉइड आर असेल समजा, सर्क्युलर रेडियस ऑफ द सॉलिनॉइड इज आर, पाय आर स्क्वेअर. एरिया लिहिलं ते चालेल. आणि दुसरा फॉर्म्युला काय बनेल, ज्याच्यामध्ये मला मोठा एन नको आहे, छोटा एन हवा आहे, त्यामध्ये काय बनेल तो म्यू नॉट छोटा एन मध्ये हवं आहे उत्तर. सो मोठ्या एनला काय रिप्लेस करू शकतो मी, स्मॉल एन इंटू एल ना. सो स्मॉल एन इंटू एल केलं तर स्मॉल एनचा स्क्वेअर होईल तो एल इंटू पाय आर स्क्वेअर. These are two formulae of inductance of a solenoid. How do we start? We start with the main formula. Total flux कसा काढायचा, एक मॅग्नेटिक फील्डचा फ्लक्स हा तर एका लूपला व्हॅलिड आहे, एन टर्न्सला किती व्हॅलिड आहे, एन टाइम्स मॅग्नेटिक फ्लक्स. अँड देन यू सॉल्व इट टू गेट द आन्सर ऑफ सेल्फ इंडक्टन्स. This was the third derivation, and now we move to the last derivation of this session, that is transformer. Working, construction आणि एव्हरीथिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. बेसिकली ट्रान्सफॉर्मर एक म्युच्युअल इंडक्शनच्या कॉन्सेप्टवरती बेस्ड एक डिव्हाइस आहे, जो AC हाय टू लो, लो टू हाय व्होल्टेज कमी जास्त करू शकतो, तो वाढवू शकतो, स्टेप अप करू शकतो किंवा स्टेप डाऊन करू शकतो. ते कसं असतं बेसिकली बघा, कन्स्ट्रक्शन कसं आहे त्याचं, तर हा एक आयर्न कोर आहे आणि या आयर्न कोरला आपण कॉईल वाउंड करतो. म्युच्युअल इंडक्टन्सच्या कॉन्सेप्टवरती आहे ना. सो समजा मी या साईडला फर्स्ट कॉईल आणि सेकंड कॉईल या साईडला माउंट केली, ठीक आहे. ह्याला म्हटलं जातं प्रायमरी कॉईल, ह्याला म्हटलं जातं सेकंडरी कॉईल. ह्याचे नंबर ऑफ टर्न्स आर NP, याचे नंबर ऑफ टर्न्स आर NS. आता मी ह्याच्या अक्रॉस जर काही ऑल्टरनेटिंग सोर्स लावला VP ऑल्टरनेटिंग सोर्स लावला, तर आउटपुटला हा फ्लक्च्युएट झाला की याच्यातला फ्लक्स चेंज होईल, ह्यातला फ्लक्स चेंज झाला तर हा सगळाच लिंक्ड आहे ऑलमोस्ट, ह्यातला फ्लक्स चेंज होईल, यातला फ्लक्स चेंज झाला की इथे EMF डेव्हलप होईल, आउटपुटला EMF डेव्हलप होईल. आणि लॉजिक कसं प्रूव्ह करायचं बघा, कन्स्ट्रक्शनमध्ये हे लिहायचं आहे, हे एक्सप्लेन करायचं तुम्हाला, बट वर्किंग कसं करायचं तर डिराईव्ह कसं करायचं, लेट फाय बी फ्लक्स पर युनिट टर्न ऑन बोथ कॉइल्स. दोन्ही कॉइल्ससाठी लेट फाय बी द फ्लक्स. फ्लक्स किती लिंक्ड आहे, फाय एका टर्नला फाय फ्लक्स लिंक्ड आहे. आता जर फाय फ्लक्स एका टर्नला लिंक्ड असेल, कारण की बघा ना फ्लक्स तर पूर्ण याच्यात ना अख्खा सर्क्युलर लूपमध्ये फ्लक्स आहे, तर याच्यात NP टर्न्स आहेत. सो टोटल फ्लक्स प्रायमरीला किती लिंक्ड असेल, प्रायमरीला फ्लक्स जो लिंक्ड असेल ना तो किती असेल, तो असा असेल का NP इंटू फाय. आणि तसंच सेकंडरीला किती फ्लक्स लिंक्ड असेल, तो असा असेल का NS इंटू फाय, बिकॉज हा तर एका टर्नचा फ्लक्स आहे. इंटू NP इंटू NS केलं तुम्हाला फ्लक्स मिळेल. आणि जर तुम्ही ह्याचे डेरिव्हेटिव्ह घ्याल, कारण की डेरिव्हेटिव्ह ऑफ फ्लक्स चेंज, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स काय देईल रे, जर तुम्ही घ्याल व्हॉट यू विल गेट NP d phi by dt. आणि इथे काय मिळेल, रेट ऑफ चेंज ऑफ सेकंडरी फ्लक्स विल बी NS इंटू d phi by dt. अँड दिस इज नथिंग बट व्हॉट गाईज, दिस इज नथिंग बट व्होल्टेज प्रायमरी सेकंडरी इज इक्वल टू NP d phi by dt. नेगेटिव्ह साईन सोडून द्या, काय मॅग्निट्यूड घेतोय मी, नेगेटिव्ह साईनचं टेन्शन घेऊ नका, NS d phi by dt. आणि झालं, रेशो घेतलं की तुमचं तुम्हाला आन्सर मिळतं. द टर्न रेशो, व्हॉट वी कॉल इट ॲज अ टर्न रेशो, VS बाय VP, मी इक्वेशन नंबर 2 ला 1 ने डिवाइड करतोय, इज इक्वल टू पलीकडे काय मिळेल, d phi by dt कॅन्सल होऊन जाईल. व्हॉट यू विल गेट इज NS बाय NP. याला म्हणतात टर्न रेशो. काय म्हणतात त्याला, टर्न रेशो. टर्न रेशो म्हटलं जातं ह्याला, दिस इज कॉल्ड एज टर्न रेशो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर ट्रान्सफॉर्मरमध्ये आयडियल असेल, आयडियल ट्रान्सफॉर्मर, तर 100% एफिशियंट असतो, 100% एफिशियंट. तर त्यासाठी काय म्हणता येईल, VP/IP इज VS/IS. कसं काय आलं सर, अरे पॉवर इनपुट पॉवर आउटपुट सेम राहणार, आयडियल आहे. आणि जर पॉवर इनपुट पॉवर आउटपुट सेम असेल तर कॅन आय से VS/VP, बघा ना इन्व्हर्स प्रपोर्शन इज IP/IS. सो या फॉर्म्युल्यामध्ये एक ॲडिशन अजून बनतं, IP/IS हा फॉर्म्युला बनतो, ठीक आहे. करंटमध्ये पण बनतो आणि बऱ्याच वेळेस क्वेश्चनमध्ये करंट दिलेला असतो.
एफिशियन्सी 100% दिली असेल तरच व्हॅलिड आहे, नसेल तर तुम्हाला एफिशियन्सीचा फॉर्म्युला वापरावा लागेल. एफिशियन्सी जी काही दिली असेल 0.8, 0.7, 0.9 जी काही दिली असेल इज पॉवर आउटपुट अपॉन पॉवर इनपुट विच इज VSIS अपॉन VPIP. आणि ह्याच्यातनं तुम्हाला करंट रेशो काढावा लागेल, नॉट फ्रॉम दॅट फॉर्म्युला. तो व्हॅलिड नाही राहणार मग शेवटचा येल्लोवाला. हे तर व्हॅलिड राहणारच. एफिशियन्सी असो नसो हे तर व्हॅलिड राहणारच. बट एफिशियन्सी असेल 100% तर हा व्हॅलिड आहे. आणि लास्ट पॉईंट आहे की स्टेप अप स्टेप डाऊन काय असतं. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे असतात की जे व्होल्टेज वाढवतात. अरे व्होल्टेज कसा वाढणार, VS कसा वाढणार, जर NS मोठा असेल तर NP पेक्षा. सेकंडरीचे टर्न्स जास्त असतील प्रायमरीपेक्षा तर स्टेप अप होणार आहे, व्होल्टेज वाढणार आहे. आणि स्टेप डाऊनसाठी काय कंडिशन असेल, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरसाठी NS छोटा असेल NP पेक्षा तर स्टेप डाऊन होतो. कुठे कुठे यूज होतं हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बट हे होते मेन 4 डेरिव्हेशन्स. कुठले कुठले केलेत आपण, सेल्स इन सिरीज, सेल्स कंपॅरिझन ऑफ सेल्स 2 मेथडनी. त्यानंतर सेकंड जे डेरिव्हेशन केलं आहे तो आपण सोलेनॉइडचं केलं आहे. थर्ड केलं आहे सोलेनॉइडचाच इंडक्टन्स काढला आहे आपण. आणि फोर्थ आहे ट्रान्सफॉर्मर्स. सो दीज वर द 4 डेरिव्हेशन ऑफ टुडेज सेशन. उद्याच्या सेशनमध्ये नेक्स्ट 4. बट आता तुम्हाला 8 डेरिव्हेशन ह्या 4 लेसन्सचे येत आहेत, 9, 10, 11, 12. 8 डेरिव्हेशन 2-2 वेळा लिहा, 16 मिनिटं लागतील. पण नक्की लिहा तरच फायदा होणार आहे. सो भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये. आता ह्याच्यानंतर जो अपकमिंग सेशन आहे तो आहे क्वेश्चन बँक ऑफ ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन. सो लेट्स मीट इन द क्वेश्चन बँक.